सावली सी एक लड़की। हॅलो गाईस, वेलकम बॅक टू द भारती मरस्कोले ब्लॉग। तर गाईस, आज आहे माझी स्वयंपाकाची पाळी। मी इकडे मांडला आहे भात, पोळ्या बी बनवायची आहेत, पण भाजी बनवायची नाही आहे कारण आमच्या घरी आहे रात्रीची एवढी सारी काढल्याची भाजी। तर तिकडे टीव्ही चालू आहे, मस्त गाणे वाजून राहिले। गाईस भात उतला। आता आपण येथून सरवता काढायचा, तुटला वाला नाही। हा वाला सरवता आम्ही चम्मचना नाही करत, आम्ही सरवत्याना करतो। काऊन ग कोणा ग डिस्टर्ब नको करू ग। काय झाला? लॉस्ट मारा इलं चालता बसता बसता धंदाच करते। वट खोसली आत नाही दिवसा शिव्या देऊन राहिली आहे गाईस हे। बाबा तर माई बेटी वा बाई, मी काय सगळं शिवा देऊन राहिले का तुला? मी गंजी मागून राहिली बाई। कसे कोणता गंज? तो दवाईचं कोट दवाई? हा, तो तिकडे कारगंज आहे ना। हे बुड्डीबाई दवाईचा गंज मागायला आली। मम्मी कपडे धुवायला गेलतीस? पाणी यायचं ते कसं? एतबार कर लो कितना बेकरार हूँ मैं। गाना भी नहीं है। तुम भी मुझसे प्यार करो, माझा भात जरून जाए। अभी काहीच आता नाही का माझा पूर्ण भातचा सत्यानाश झाला असता, बहुत मार पडली असती। आता मी पोळ्या बनवतो गाईज। जर का तुम्हाला नसतील येत पोळ्या बनवता तर माझ्याकडून शिकून घ्या। मी आज तुम्हाला देणार आहे पोळ्या बनवण्याचा ट्युटोरियल। याला म्हणतात बेलना पारी, बेलना याला म्हणतात पारीस, याला म्हणतात तवा। आणि हा बघू शकता एवढी गरिबी आली आहे की हॉटपॉट, गरिबी आली आहे की हॉटपॉट एवढा जरला आहे, तरी पण आम्ही चेंज नाही करत आहोत। समजलं? सस्ता तवा एवढा भारी आहे, 2 किलोचा। एवढा पीठ आहे आणि त्याचे किती पोळ्या बनतील? एकदम 5 पोळ्या तर बनूनच जातील। गरम व्हायलाय मच्छर। पहा आता कसं मी गोल गोल पोळ्या लागतो। जो करायचा आहे तो कॅमेरा ऑन करून करा, समजलं? तुमच्यापासून गरिबी गाईस, गरिबी। आता मी घरचेच काम जास्त शिकत आहो, कारण माझा फ्युचर राहणार आहे माझ्या नवऱ्यासोबत, आणि त्यासाठी मी जेवण शिकत आहो चांगलं बनवता। जर जेवणही बरोबर बनवू नाही शकलो तर माझा नवरा मला ठेवून काय करल? खेदाडल नाही आपल्या घराच्या बाहेर, नाही का? अब मैं अपने नवरा के टुकड़ों पर पलना चाहती हूँ। मेरा हो गया बस, अब मैं अपने सास ससुर और पति के टुकड़ों पर पलना चाहती हूँ। माझी किस्मत साथ तर माझ्या कधीच नाही देत तशी पोळी। तावा एवढा गरम आहे पण तरी भी पोळी कच्ची राहून राहिली आहे। काही अजून मला बहुत सारे काम करायचे। पोळ्या बनवीन, भांडे घासीन, पिवाच्या पाणी आणायला जाईन, कपडे धुवायला बगरावर जाईन, टीव्ही चालू केलं, चांगले रोमॅन्टिक गाणे ऐकीन, माझा मूड फ्रेश होईल। टीव्ही मध्ये गाणे कसे वाजून राहिले आहेत? बेवफा सनम। माझा ब्रेकअप नाही झालाय, पोळी सेकून झाली पण लाटून नाही झाली। हाँ, कैसे रख पाओगी अपने सास ससुर और पति को खुश?
गाईज मी एनी टाइम डिप्रेशन मध्ये राहतो. माझ्या जिंदगीत म्हणजे 1% भी खुशी नाही आहे. एनी टाइम डिप्रेस्ड, बिमार सारखा फेस, हे कपडे, तू आवाज नको. माझी कोणी फ्रेंडही नाही आहेत, ना मुलगा ना मुलगी, म्हणजे एकटीच राहतो. जसं आम्ही आमच्या टोल्यावर, म्हणजे तुम्हाला सांगते, आमच्या गाव आहे लोणारा, आणि लोणारामध्ये पण आमचा वेगळा आहे टोला, जिथे फक्त 12 या 13 घरांचा आहे. तिथे फक्त मीच एक मुलगी आहे, म्हणजे जवान, म्हणजे लग्नाच्या वयाची मीच एक मुलगी आहे. तर माझ्या बरोबरीच्या मुली आहेत नाही, म्हणून मी कोणासोबत जास्त राहत नाही. आणि बाहेरचे म्हणलं तर स्कूल फ्रेंड, कॉलेज फ्रेंड, ते पण माझे फ्रेंड लोक आता कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत. आणि ह्या टोल्यावर पण माझ्या बरोबरची एकही मुली नाही आहेत. त्या कारणाने मी एकटीच राहतो, स्वयंपाक करतो. आता मला रिअलाइज झाला की टेन्शन वेन्शन घेऊन कोणाचा काही भला होणार नाहीये. मी फालतूच टेन्शन घेता. इथं पण स्वयंपाक करतो, सासरी जाईन तिथं पण स्वयंपाकच करायला लागेल. त्याचे लोक मला बसून तर चारणार नाही आहेत. कामं करावं लागेल, नवऱ्याचे कपडे धुवा लागेल, नवऱ्याची चड्डी धुवा लागेल, सासूची साडी. गाईस प्रे करा मला सासू चांगली भेटल्या पाहिजे. पोळी थोडीशी जळली आहे, माझा तावा जळून राहिलाय. माझी आदत आहे गॅस एकदम फुल फ्लेम मध्ये करून स्वयंपाक करायचा. आणि मी एवढी पापी आहो ना, आमच्या घरी 3 लोक आहेत, मम्मी, पापा आणि मी. मी एवढी पापी मुलगी आहो की 5 पोळ्या बनेन. 5 पोळ्यामधून 3 तर मीच खाईन. एक पोळी माझी मायबाप खाते. तर समजू शकता मी स्वर्गात जाणार नाही इन फ्युचर. जर गेलोच तर चांगली गोष्ट आहे, पण विचार होता बॉयफ्रेंड ठेवायचा. पण मी एवढी टॉक्सिक आहो ना, मी सांगू नाही शकत. जर गलतीनं मी माझ्या बंधानं माझ्यासोबत चीट केलं तर मी अशी आहो का मी त्यालाही मारेन ना, मी खुद मरेन. उसको भी मारूंगी और खुद भी मरूंगी. ऐसी तैसी करके रख दूंगी. मी एवढी टॉक्सिक आहो का पोरं माझ्या आसपासही नाही भटकत. मम्मीचे स्ट्रिक्ट ऑर्डर आले आहेत, लवकर स्वयंपाक कर, कारण त्यांना बाहेर जायचं आहे. तुमच्यासोबत गोष्ट करायच्या चक्करमध्ये पोळी गोल नाही लाटू शकत आहो मी. याच्यात माझी गलती नाही आहे, तुमची आहे. गाईज मला हमेशा कमेंट येतात की आधीच भरती राहते, स्वयंपाकच करता दिसते, तर का करू. नाही आहे माझ्याकडे काही करण्यासाठी, स्वयंपाक करतो. तुम्ही करून द्याल माझ्या घरचा स्वयंपाक. तर असे ना फालतूचे कमेंट ना आपल्या जवळ ठेवा. ओके.